हेच अर्थ हा आहे की तो पाहायला मिळाला पाहिजे, जे जीवन त्याच्यात दिसतं. नाही तर माणसासारखा माणूस असतो काय त्याच्याजवळ नाही. अहो विद्वान असू शकेल, कलावंत असू शकेल, पण याही पेक्षा माणुसकीवरती स्वामित्व गाजवून देवत्व मिळवलेला जो आहे त्याला पाहण्यात मजा आहे. हे असलं तर चांगलंच, कलावंत आहे आणि साधू आहे, विद्वान आहे आणि साधू आहे, हे आहेत, पण त्याही पेक्षा हे आहे नाही का. म्हणून तुकाराम महाराजांना शिवाजी राजा पाहायला येतो, त्याचं कारण ते आहे. अरे तो राजाच होता, एवढा म्हणजे दैवी संपत्तीने युक्त होता, पण हे काही निराळच होतं. साधी गोष्ट आहे हो. पैसा 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 तुम्ही आम्ही किती घेतो नाही का. त्या पैशाची वासना ज्याची मनातून गेली त्या माणूस काय असला पाहिजे नाही, त्याचे विचार करण्यासाठी गोष्ट आहे नाही का. सत्ता 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 तुम्ही पाहता ना, सत्तेकरता काय मारामाऱ्या चालतात, काय किती हलक्या गोष्टी माणूस क्षुद्र गोष्टी करतो. त्या सत्तेची ज्याला आतूनच ही नाही, तीन गोष्टी लक्षात ठेवा. काम वासना ज्याच्या मनातून गेलेली आहे, वा विवेकानंदासारखा माणूस काय. एक उदाहरण सांगतो आपल्याला. एक डॉक्टर होते संकेश्वर महाराज. महाराजांची चरित्र त्यांची गोष्ट आहे. दिसायला चांगले, विद्वान, अमेरिकेला गेले, प्रॅक्टिस चांगली चालू होती पण गेले. तेव्हा इथे एक सिस्टर त्यांच्या प्रेमात पडली, ती त्यांच्या प्रेमात पडली आणि हे काही बघत ना, लग्न बिग्न झाले ना, अति चांगलं नामस्मरण करणारा. मग एके दिवशी रात्री या आली, रिव्हॉल्वर घेऊन आली खोलीमध्ये यांच्या आणि म्हणाली मला वश होतोस का नाही सांग. ते काय म्हणाले, एकदम ओरडले, महाराज म्हणून ओरडले, तिचे पाया पडले, तू माझी आई आहेस म्हणाली. एकदम हातबल झाली, तिने खाली टाकले रिव्हॉल्वर, मूळ खायस म्हणाली, चालती झाली. असा मनुष्य पाहायला मिळाला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण होऊन असा प्रसंग आला असताना. म्हणून तीन गोष्टी. पहिली गोष्ट, ज्याच्या मनातून कामवासना गेलेली आहे, निर्मूल झालेली आहे, असा मनुष्य पाहायला मिळाला पाहिजे. लोकमान्यांचं उदाहरण सांगतो आपल्याला. हे मी पांगारकरांच्याकडून ऐकलेलं आहे. आमच्या घरी ते एकदा आले होते काही कारणामुळे, तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली की एक चांगल्या सरदार घराण्याची बाई, एक बाई विधवा झालेली, काही कागदपत्र घेऊन आली. तेव्हा हे बसले होते, मंडळी होती, तासभर म्हणाले चाललं होतं. तिला प्रश्न विचारित आणि कागद पाहत होती. एकदाही मान वर करून पाहिलं नाही त्याने तिच्याकडे. आणखी दिलं परत कागद. तेव्हा यांनी त्यांना विचारलं पांगारकरांनी, किंवा म्हणले अहो, त्यांना दादा म्हणत, दादा तुम्ही तिच्याकडे एकदाही पाहिली, पुन्हा आली तर कोणाच टोक म्हणले बघ कोण. म्हणजे त्या बाईशी तासभर बोलून सुद्धा यांनी पुन्हा मान वर केली नाही. आणि यावर पांगारकर काय म्हणाले, असं होतं म्हणूनच त्यांचं वजन पडत असत. विचार बरं, एवढ्या लोकात वावरणार. दुसरी गोष्ट पैशाची. आपल्याला काम वाचण्याचे कळायचे नाही. पैशाचं, पैसा ज्याला खरं आतून त्याची वासना नाही, पैसा वापरेल तो बरं का, पण पैसा म्हणजे जीवनाचं काहीतरी विशेष आहे हे ज्याला वाटणार नाही, असा मनुष्य दुर्मिळ आहे. आणि काय पैशाचं गुण आहे कोणा ठेवू. जितका जास्त मिळावा तितका आणखी आवाज वाटतो. काय सांगायचं. कोट्याधीश माणूस असतो, पुन्हा पैशाची मागे लागतो. याला काय उत्तर देता येईल, काय उत्तर देता येणार नाही. विचित्र आहे. आणि सध्या तुम्ही पाहताना पैशा करता काय करतात लोक, किती अनाचारण काय होतं काही कल्पना आहे का. आणि तिसरी गोष्ट जर असेल ती तुमच्या आमच्या आधी परिचयाची, प्रपंचाची आसक्ती. तिसरी आसक्ती बरं का, प्रपंच सोडायला नको, पण हे पाहिजे ते पाहिजे, हे माझं ते माझं ते माझं, हे सुद्धा फार कठीण. अगदी पद्मपत्र मिवान बसा असं राहणारी माणसं पाहायला मिळणं म्हणजे ममत्व सुटलेला, हा माझ्या म्हणण्याचा हेतू बरं का. अरे गंमत अशी आहे, आपली जायची वेळ आली तरी ममत्व सुटत नाही. कुठे जायचं माहिती नाही, कुठून आलो माहिती नाही, पण हे सोडवत नाही. बरं, हे कुणी बरोबर येत आहे का, ते बरोबर येत नाही नाही का, पण सुटता सुटत नाही. बघा, ह्या तीन गोष्टी ज्याजवळ नाही त्याजवळ ज्ञान आहे असं समजावं. बाकीचं आहे, बाकीचे तशात ज्ञानी आहेत, सगळे ज्ञानी आहेत नाही का. हे भिकारी येतात, काही संन्यासी येतात, कोण आहे तुम, आंबडे ज्ञानी आहे म्हणतात बरं का. म्हणलं वा नाही का, बहुत अच्छे ज्ञानी आहे. मग काहीतरी चार आठवणे द्यायचे वाटी लावायचे, तसलं ज्ञान आहे. ती ज्ञानस्य या परा. आता बघा ज्ञानेश्वर परिहेची आत्मसिद्धी
जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. काय शब्द आहे बघा. ही जी वैराग्याची सिद्धी आहे, जेणे आत्मज्ञान होतं, तो एखादा भाग्यवानच म्हणले त्याला मिळतं. त्याचा अर्थ काय? आम्ही भाग्यवान नाही का? आलं? त्याला जे आहे ना ती कंडिशन आहे, त्याला एक अट आहे, हे सोडलं पाहिजे तर ते जाईल, नाही तर नाही. जो सोडायला जाईल, इथे पार्शियालिटी नाही, इथे पक्षपात नाही, इथे हे सोडलं की ते आलंच. किंबहुना खरोखर सांगायचं म्हणजे एक कल्पना करू आपण. त्यांनी पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी की बुवा मालाडला दर रविवारी ज्ञानेश्वरी चालते. कल्पना करायची आपल्याला. अरे 15 वर्ष झाली चालले, इतके लोक आज सारखे 15 वर्ष ऐकत आहेत. माझ्यावरती अत्यंत प्रेम असलं पाहिजे त्यांचं, म्हणून ते आले. वा मला उतरायला जागा नाही, 4 दिवस राहू का तुमच्याकडे? नाही राहा, निजायला जागा नाही, जया खायला घालतो तुम्हाला. एखाद्याला म्हणाले तुमची जागा जरा 1000 स्क्वेअर फूट आहे, एक खोली मला द्या, मी राहतो वर्षभर इथे. नाही बुवा, तुम्ही आपले बघा, पण एक वर्षभर राहणं जरा कठीण आहे. आम्ही बाहेर उत्सवाला जाणार आहोत, आता बंदच आहे म्हणले आमचं घर, काय करणार तुम्ही? आपल्याला सोसेल? आपल्याला नाही सोसणार. म्हणजे आपलं जे ममत्व आहे ती इतकं आड येतं आपल्या. अहो गंमत अशी आहे, एखादं घर जावई ठेवून घेऊ आपण, पण गुरुला ठेवणं कठीण आहे, कारण तो व्यवहारात काही देत नाही ना. असं आहे ते. म्हणून भाग्याची गोष्ट आहे. देव हवा असं खरं वाटणं ना सामान्य गोष्ट नाहीये. जसे ज्ञानाची, आता तो ब्रह्म जिज्ञासा, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे असं आतून पेटणं. आणि तुम्हाला सांगू का, सत्पुरुषाची संगत काय करते हो, की जोड पेटवते. जो काय आहे ते जोड, तो असा असतो पेटलेला की तुम्ही त्याच्या संगतीत राहिले की बरोबर पेटवतो. त्याचं वातावरणच ते असतं. हा सत्पुरुषांनी तुमचं मंद झालेलं पेटवत होतो, म्हणून ते भाग्य आहे, शंकाच नाही. म्हणून परमार्थ सांगणारा मनुष्य कसा पाहिजे, की त्याचं चरित्र तसं पाहिजे की वासनेतून सुटलेला पाहिजे, मागे नाही. गुरुवरती निष्ठा पाहिजे, स्वतः साधनात पाहिजे, त्याचं तेज आहे खरं नाही. म्हणून भाग्यनिधी म्हणाले, त्याला गुरुकृपा मिळाली. मग काय झालं, त्याला त्या अवस्था आल्या. 4 दृष्टांत दिले. पहिला, उदजताची दिनकरू प्रकाशच्या आते अंधारू का दीपसंगे कापुरू दीपची होय. पहिला दृष्टांत असा आहे, सूर्य उगवला, उगवल्याबरोबर अंधार व्यापला गेला प्रकाशाने. आत म्हणजे व्यापणे, आततम. तेव्हा एकदम प्रकाश प्रगट झाला, तो अंधार व्यापून टाकला, म्हणजे अंधार उरला नाही. तसं गुरुकृपा झाल्यानंतर हे सगळं परमात्मा स्वरूपच आहे असं व्यापक ज्ञान करायला लागलं. पहिला दृष्टांत. दुसरा म्हणाले, दीपसंगे कापुरू दीपची होय. दिवा आहे, कापूर लावला, कापूर लावला की ज्योतच झाली त्याची. तसं सत्पुरुषाचं संगत झाली की सत्पुरुषच झाला. काय साधाच झालं. कापराचं त्याला फार आवड आहे. कापूर आत बाहेर शुद्ध. तसं ज्याचं अंतःकरण वासना निर्मूल झालं, शुद्ध झाला, अंतरी निर्मळ अशांच अगदी, त्याला त्याचा स्पर्श झाल्याबरोबर वेगळं राहिलंच नाही. तिसरा दृष्टांत, लवणाची कणिका मिळत खेवो दे उदका उदकाचे होऊन देखा ठाके जेवी. मिठाचा कण आहे, पाण्यात टाकला, पाणीच होऊन गेला. तसा हा त्याला स्पर्श झाल्याबरोबर वेगळा उरलाच नाही. म्हणजे कसा, तू माझा आहेस म्हणले की झाला. आम्हाला जन्मभर गुरु सांगत होतो, तू माझा आहे, माझा आहे, माझा आहे. पुन्हा ते कशी व्यक्ती आहे बघा, त्याची तयारी कशी. एकदा म्हण नुसतं माझं, आपल्याला अनुभव नाही असं नाही हो. मी तुम्हाला एकदा गंमत सांगितली ना, काय मला असं कौतुक वाटलं. माझा एक विद्यार्थी त्या शिपिंगच्या धंद्यात कुठेतरी होता ऑफिसमध्ये, 15-20 वर्ष नोकरी झालेली. एका दिवशी आला, आणखी फार खुशीत होता. सर म्हणाला, अरे काय झालं बुवा, मी ऑफिसर झालो म्हणाला. केव्हा ऑर्डर मिळाली? काल मिळाली म्हणला. अरे लेका, काल ऑर्डर मिळाली, आज लगे ऑफिसर झाला. कशा आहे बघा, तात्काळ. म्हणजे त्याला काही वेळ लागला नाही, ते ऑर्डर हातात आल्याबरोबर झाला. आणि गुरु म्हणतात
माझा आहेस, तरी बघा काय किती वेळा म्हणतोय माझा आहे माझा आहे माझा आहे, तरी बघ कसं. बरं, हे एक उदाहरण. दुसरं मला सांगा, आताच सोडून जाऊ द्या, लव्ह मॅरेजेस असतात. पूर्वीच म्हणजे आईबापांनी मुलगी पाहायची, समोर आणून उभी करायची, बरं का, आणि तिने हार घातल्या बरोबर झाली ही बायको आणि हा नवरा. एकदम कसं होतं हे? फक्त गुरुच्या बाबतीत होत नाही, लफडं तिथे आहे, बाकी सगळं होत नाही. काय आहे बघा. अहो नाही, गंमत अशी आहे, तुम्हाला माहिती नाही, दवाखान्यात काहीतरी होतं हे, की एका बाईला मूल झालं आणि ते मूल धुवायला वगैरे नेतात आणि त्याच्याऐवजी दुसरं आणून ठेवलं, तिला माहिती नाही, तरी ते माझं वाटतं ना, नाही का? म्हणजे माझेपणाची भावना कशी येते बघा. तेव्हा म्हणून म्हणतायत, ही उदकाची कणिका जी आहे, आपल्या मिठाची कणिका, मी तेच आहे, त्याच्यातूनच आलेलो आहे, मी गुरुचाच आहे, मी गुरुचं पुन्हा होणार म्हणजे काही नवीन नाहीये, वेगळेपणा जाऊन पुन्हा यायचं आहे. आणि गुरु सांगतोय तू माझा आहे, नाम देतो म्हणजे काय करतो, तू माझा आहेस म्हणतो. त्याच्या मोक्ष होण्याच्या पर्यंत जबाबदारी गुरुची आहे, लक्षात ठेवा. आपण गुरु होणं सोपं नाहीये, त्याला पोहोचो शेवटपर्यंत न्यायची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो आपलं म्हणतोच आहे, तादात्म्यानं आपलं म्हणतोय, माझी वृत्ती कशी झाली काय. आणि शेवटचं असतात का, निद्रेत चैव विलिया स्वप्ने सिंगीद वाया जाऊन आपण पया मिळे जायचा. एक मनुष्य जागा होता, झोपी गेला, स्वप्न पडलं, म्हणजे जागे पण गेलं, स्वप्न आलं मध्ये, त्याला जागा केला की पुन्हा जागृती परत आली. तसं मी आत्मस्वरूप असणं हे जागेपण आहे, हे प्रपंच खरं वाटणं हे स्वप्न आहे. तो गुरु भेटल्यानंतर त्या स्वप्नातून बाहेर काढतो आणि तू तो आहेस हे जागेपण देतो. हे जसं तसं गुरुकृपा पुढे म्हटलेलं आहे पुढच्या ह्याच्यात, कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाचे सवे द्वैत मिळवून विसवे आपण या वृत्ती. गुरुवाक्य श्रवण असवे, गुरु बोलले अरे तू तेच आहे, ते झाल्या बरोबर एकदम ती वृत्ती तयार होते. याच्यावरती सांगायला पाहिजे थोडस, हे ऐकून लगेच कसं काय होतं, आपल्याला त्याचा अनुभव आहे का नाही, आणि ते पुढच्या रविवारी मी सांगेन. जानकी जीवन स्मरण जय राम, जगति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम जगति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम जगति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, जानकी. रविवार दिनांक 11 डिसेंबर 1988 चे प्रवचन. सुरुवातीलाच आपल्याला सांगतो, आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे, परमार्थाच्या दृष्टीनं, अध्यात्म विद्येच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. विषय काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आपण वाचली आणि थांबलो मागच्या वेळेला. ती ओवी अशी आहे, म्हणाले, तैसे जया कोणाही दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे. कोणाही दैवे गुरुवाक्य वचनाशी श्रवणाची ऐसे, द्वैत गिळोनी विसंबे आपण या वृत्ती. ओवीचा अर्थ असा आहे सरळ, एखाद्या माणसाला दैवाची कृपा झाली, दैव म्हणजे प्रारब्ध म्हणा, नसीब म्हणा, काही विचार, योगायोग म्हणा, यादृच्छा म्हणा, काहीतरी घटना घडली. खरं म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला ऍक्सिडेंट म्हणतात ते बरोबर आहे, इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट असं म्हणतात. तसं झालं आणि सत्पुरुष भेटला, गुरुत्वाला योग्य असा भेटला. सत्पुरुषामध्ये सुद्धा जरा फरक असतो, ध्यानात ठेवा आपण. तो कसा, समजा 4 माणसं काशीला गेली, म्हणजे जायला निघाली. एक बॉम्बे सेंट्रलला बसला, एक बोरीबंदरला बसला, एक सहारा आपल्या एअरपोर्टवर बसला सांताक्रूजला, एक बैलगाडी निघाला,
एक बायसिकलवर निघाला, सगळे बनारसला गेले, पोचले किती हा प्रश्न नाही, सगळे पोचले नाही, पण कोणी हवे कुठे गेले, काशीला गेले. तसं साधकांच्या मध्ये सुद्धा ईश्वराकरता धडपडणारे पुष्कळ, पण ईश्वरापर्यंत पोचलेले थोडे. असा भेटला पाहिजे देव पाहिलेला. जसं विवेकानंद म्हणाले की तुम्ही पाहिलाय का देव? पाहिलाय म्हणाले. मी तुझ्याशी बोलतो आहे, असं माझ्याशी बोलतो. इतकं सांगणारा भेटणं हे दैवाची गोष्ट आहे. बाकी भेटतातच, त्याची योग्यता काय आहे हे कळायचं फार कठीण आहे. भगवंताच्या नामात राहील त्यालाच कळेल की हा कुठपर्यंत गेलेला. पण ज्ञानेश्वर महाराजांनी इथे काय अभिप्रेत आहे, असा पोचलेला. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, असा परमधामाला पोचलेला भेटला. त्याच्यावर श्रद्धा बसली. अहो भेटायला काय, भेटेल. श्रद्धा बसणं फार महत्वाची गोष्ट आहे की तो तयार आहे, तो माझं काम करील हे वाटणं हे आणखी पुढची गोष्ट आहे. भेटला, श्रद्धा बसली, माझी तयारी आहे, मला देवाशिवाय दुसरं काही नको आहे, त्याची निष्ठा आहे, तो पोचलेला आहे, भेटला, तो पोचलेला आहे, ही माझी श्रद्धा आहे. पण माझी तयारी नसेल तर, पण माझी तयारी आहे, तोही पोचलेला आहे. आणि मग तो बोलला की तू आमकं कर, की हा तयार झाला. मग काय होतं म्हणाले, द्वैत गिळून विसंबे आपण या वृत्ती. मी आणि जग हे जे द्वैत आहे, हे द्वैत मुळातूनच गेलं आणि आपली वृत्ती स्वतःमध्ये आतमध्ये अंतर्धान पावली. या सगळ्या भानगडीमध्ये काय मूळ आहे? मूळ असं आहे, श्रद्धा हे मूळ आहे. माझी श्रद्धा पाहिजे. काय भानगड आहे? श्रद्धा म्हणजे काय? आपल्याजवळ आहे का नाही? आणि गीता तो म्हणते श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. मग ही श्रद्धा काय, ती आपण समजून घ्या. आपल्याजवळ आज आहे का नाही श्रद्धा, असा प्रश्न नाही का? जे मला माहितीच नाही ते तुम्ही मिळवा हे सांगण्यात काय अर्थ आहे? माझ्याजवळ आहे का श्रद्धा? आपण साधा शब्द घेऊ, विश्वास. विश्वास आणि श्रद्धा यात थोडासा फरक आहे, तू पुढे सांगेन. पण विश्वासातूनच श्रद्धा आहे, विश्वासाचं एक रूपच आहे श्रद्धा. मला असं सांगा, आपण घरून इथे आलात, आपण पुन्हा घरी जाणार आहात ना? घर आहे ही आपली श्रद्धा आहे ना, हा विश्वास आहे ना? अरे तिकडचं काय हा झाला ना भूकंप, तसं तुम्ही ठाण्याहून आला आणि ठाण्याला भूकंप झाला असला तर काय बोलतो, अहो मुंबईला झाला म्हणजे इथे होणारच, तिथे गेला तर. माझी श्रद्धा आहे नाही का हो? उद्या तुम्ही काय करणार? अरे उद्या ऑफिस आहे हो, म्हणजे मी उद्यापर्यंत जगणार, हा विश्वास आहे ना? आहे ना विश्वास का काहीतरी होणार आहे? बरं होणं दिसतच आहे. रात्री मी उठतो का नाही कोण असतो पुन्हा नाही. याच्याही पेक्षा अति उत्तम उदाहरण आपल्याला सांगतो. जेव्हा पुरुष आणि स्त्री लग्न करतात त्यावेळेला सर्व जमातीमध्ये, कम्युनिटीज मध्ये, जातीमध्ये नाही, सर्व जगामध्ये एक हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅरेज नावाचं पुस्तकच आहे. प्रत्येक ठिकाणी लग्नात काय काय द्यायचं घ्यायचं याची याद्या असतात, कमी जास्त याद्या. म्हणजे एक अग्रीमेंट ज्याला म्हणतात तुम्ही, बरं का तुम्ही आमकं करा, आम्ही आमकं करा, ते समारंभ असा करा, तसा करा, काय त्याच्या जमातीप्रमाणे असेल, प्रत्येक याच्यात असते. मला असं सांगा, या सगळ्या जमातीमध्ये असं कुठे कलम आहे का की तू आणि मी 100 वर्ष जगणार दोघं जण? आणि अनुभव काय येतो, नवरा आधी जातो, बायको आधी जाते, लवकर जाते, उशिरा जाते, हे सगळं माहिती असून सुद्धा
हे त्याच्यामध्ये कलम नाही. का? विश्वास. आम्ही लग्न करतो म्हणजे आमचा प्रपंच पुष्कळ दिवस चालणार. मी दुसरं म्हणणे सुखाचं चालणार असं मी म्हणतच नाही, ते तुमचंच आहे, पण चालणार. हा विश्वास. आपल्याला कल्पना आहे का आपलं संबंध जीवन विश्वासानं वेढलेलं आहे. मी उद्या सकाळी उठणार, एक ग्रस्त होते सकाळी उठल्याने दिसेना, म्हणजे डोळ्यात त्यांचं काहीतरी झालं आणि पुढे अंधळे झाले नाही, पण अभ्यास राहून गेला सगळा. चष्म्याचा नंबर 10-12 झाला एका रात्रीमध्ये. काय सांगा. पण तुमचा आमचा विश्वास आहे नाही बा, माझे डोळे उद्या चांगले राहणार, माझा मेंदू चांगला राहणार नाही. या सगळ्याचा हेतू काय? माझ्या जीवनाचा पाया असेल तर विश्वास आहे, ध्यानात ठेवा. ही पहिली गोष्ट आपण शिका. मी जरा मास्टर सारखं सांगतोय आपल्याला, बरं का, क्षमा करा मला. याशिवाय परमार्थ नाही की मी विश्वासमयच आहे. मी तर त्याला मराठीत असं म्हणतो, मी श्रद्धाशील प्राणी आहे. काय विवेकशील, बुद्धिशील, अंगाशील, पण मी श्रद्धाशील प्राणी आहे. म्हणजे इंग्लिश मध्ये सुरेश त्याला शब्द आहे, आय एम प्रोन टू बिलीव्ह. माझी प्रवृत्ती विश्वास ठेवण्याकडे आहे. तुम्ही जाहिरात वाचता आणि ती वस्तू आणायला जाता, विश्वासच ठेवताना नाही का. बघा, एखादी नटी असते, साबणाची जाहिरात, काय माझी त्वचा मुलायम आहे, तुम्ही आणा घरी, तुमची मुलायम असलेली त्वचा हडबडीत होईल. पण विश्वास आहे. किती विश्वास. तुम्ही साडी आणायला जाता, का रंग पक्का ना, हो अगदी म्हणले बेधडक, पुन्हा परत आणा, तो तिथे राहतोच नाही घ्यायला पुन्हा. पण विश्वास, किती विश्वास आहे मला सांगा नाही. म्हणजे काय महाराज उदाहरण घ्यायचे. महाराज म्हणायचे की एक मुलगा होता, पाहिलेलं उदाहरण त्यांनी, चांगला पगार होता, आई बाप गरीब होते, तेव्हा पगार आला की तो आपल्याजवळ ठेवायचा, आई बापाजवळ द्यायचा नाही. आई बापाने ओळखूनच होते, ठीक आहे. लग्न झाल्याबरोबर रात्री घरी आली वरात आणि किल्ली त्यांनी आपल्या बायकोच्या हातात दिली. ते म्हणले माझ्या पैशाची किल्ली आहे. विश्वास, किती विश्वास आहे मग. आणि तत्वज्ञानाच्या बाबतीत उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजे इमॅन्युअल कांट नावाचा मोठा, अतिशय मोठा तत्वज्ञान युरोप मधला युगप्रवर्तक तत्वज्ञान, त्याचा बुद्धीवरती भयंकर भर, विवेकावर. आणि तो म्हणतो की बुद्धीचं कार्य काय आहे. बुद्धीनं आपल्या मर्यादा ओळखणं हे बुद्धीचं कार्य आहे आणि बुद्धीनं सर्व जगातले प्रश्न सुटतील, हा बुद्धीवरचा विश्वास. माझा विश्वासच आहे बुद्धीवर, म्हणजे मुळात विश्वास आहे. मुळात बुद्धी नाही, मुळात विश्वास. परमार्थामध्ये हा विश्वास अतिंद्रियावरती लागतो, तो जर नसेल तर परमार्थ नाही. मुद्दा इथं आहे. हे जे जग आहे, या जगाला आधार देणारं, पार्श्वभूमी असणारं, या जगाचा कोलॅप्स म्हणजे ढासळू नये म्हणून सांभाळणारं असं काहीतरी मागे आहे. हा विश्वास असल्याशिवाय परमार्थ नाही. बर, असा विश्वास माझा आहे का? परमार्थ जाऊया. मी अतिंद्रियावर विश्वास ठेवतो का? अतिंद्रिय म्हणजे कोणतं? जे मला पाहता येत नाही, जे मला दिसत नाही, म्हणजे इंद्रियानी जे मला ग्रहण करता येत नाही, हे अतिंद्रिय. आपल्याला मेंदू आहे, कधी कुणी पाहिलाय का? आपला मेंदू आपण पाहिलाय काय? नाही पाहिला. मेंदू आहे असं आपण धरून चालतो ना. मेंदू असण्याची कधी त्याला सिद्धी करावी लागत नाही, तो नाही असंच वागतो. तरी पण आपण म्हणतो अरे तुला काय खोपडी आहे, उलटी खोपडी, उलटी खोपडी म्हणतो, खोपडी आहे त्याला, भेज आहे की नाही म्हणतो. बघा, आपण स्वाभाविक माणसाची स्थिती काय आहे? कार्यावरूनच कारण आहे असं समज. कार्य घडलंय ना, कारण असलं पाहिजे. जर हे खरं आहे तर एवढ्या आवाढव्य जगामध्ये एवढ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि व्यक्ती करणारी दिसत नाही. कारण मला कारण हे शक्तिमय आहे, कार्य घडवून आणतं
असं मानवी धर्म आरोपित करून बोलण्याची सवय आहे. ते दिसत नसून सुद्धा जे हे जगत चाललेलं आहे ते या जगताला अतिंद्रिय कारण असलंच पाहिजे. आणि जर ते असेल तर माझा त्याच्यावरती तितकाच विश्वास असायला पाहिजे जितका व्यवहारावरती आहे. मग जर विश्वासाशिवाय जीवन चालत नाही आणि विश्वासाशिवाय माझ्या जीवनाची कार्य घडत नाही, हे जर खरं आहे तर मग परमार्थातच विश्वास नको असं कसं म्हणतात? आता विश्वास म्हणजे काय? मी काय सांगितलं आतापर्यंत? विश्वासाची जरूर आणि विश्वासाचं अस्तित्व सांगितलं. आता विश्वास म्हणजे काय? संस्कृत शब्द फार गमतीचा आहे बघा. श्वास पासून श्वास, श्वसन क्रिया आपली, आणि विशेष वि किंवा विना, इथे विना नाही ते विशेष. विशेष रूपेण श्वसतीति विश्वास. म्हणजे विश्वास आल्यानंतर याचा विश्वास शांत झाला पाहिजे, म्हणजे टेन्शन नाहीसे झालं पाहिजे. विश्वास शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही मला विश्वास दिला की माझ्या डोक्यावरती बोजा उतरला पाहिजे. उदाहरण घ्या, परमार्थ जाऊ द्या हो, उदाहरण घ्या. किंवा जरा छातीत दुखतंय बरं का, अहो काही नाही, लगेच त्यांनी जर बकेट उचललं पाण्याचं, जरा ताण पडला म्हणून तू खायला लागलं. ऐकलेलं असतं की हात अटॅक केला म्हणजे छातीत दुखतं. अरे काय झालं कोणाचं? मग गोरेगावचे प्रसिद्ध डॉक्टर त्यांच्याकडे गेलो, बघावं जरा डॉक्टर काय बरं का. त्याने पाहिलं, अहो काही नाही हो म्हणाले, नुसतं मस्क्युलर पेन आहे बरं का. त्यांची भाषा सांगतो मी तरी पाठ, कारण मराठी पेक्षा ते स्नायू दुखतोय म्हणण्यापेक्षा मस्क्युलर पेन हे जास्त पडलं. काय काय नाही म्हणलं, जरा अमृतांजन चोळा ते काय म्हणले बरं वाटलं बरं का. गंमत काय बघा, घरी म्हातारी आई होती. अरे म्हणजे काही विचारलं असेल, श्रम झाले असतील, त्यांनी दुखत असेल, तुला काय करायचं नाही, तिकडे गेले. विश्वासच ना. काय झालं ते जे टेन्शन होतं डोक्यावरचं एकदम गेलं की नाही, जीव खाली पडला असं म्हणतो ना आपण, लगेच म्हणतो आपण जीव खाली पडला. म्हणजे काय? विश्वासाचं पहिलं लक्षण असेल तर ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याबद्दल मनाची जी टेन्शनची ताण पडण्याची अवस्था ती नाही. ईश्वरावर ज्याचा विश्वास आहे त्याची ही अवस्था पाहिजे. डोक्याला ताण असतं कामाचा नाही. पहिलं लक्षण. दुसरं लक्षण काय आहे विश्वासाचं? हे सगळं मानसशास्त्र आहे बरं का. हे असं समजून काय साधं आहे, सोप्या शब्दात जरी सांगितलं तरी सगळं हे मानसशास्त्र. कोणावरती विश्वास बसतो, कुठे बसतो, कोणत्या घटनेवर बसतो, तर विश्वास म्हणजे ते खरं आहे असं वाटतं. सेन्स ऑफ रियालिटी. हो ते आहे आणि ते खरं आहे म्हणजे विश्वास. मग या दृष्टीने माझा देवावर विश्वास आहे का बघा आपण. बघा माझा विश्वास नाही, किंबहुना माझ्या माणसांच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा सुद्धा भगवंतावरती नाही. कसा मिळायचं भगवंत? नीट विचार करा. म्हणजे ते खरं आहे, ते आहे, किंबहुना त्याच्या उलट कोणी किती सांगितलं तरी नाही तुझं म्हणणं नाही. याचं उत्तम उदाहरण सांगतो. याचं उत्तम उदाहरण विद्यारण्याने दिलेलं आहे, फार अप्रतिम आहे. ते म्हणाले जगात सगळ्याचा संशय घेता येईल. ते डेकार्टच आहे, युरोपियन तत्वज्ञान. सगळ्याचा संशय घेता येईल. जग आहे का नाही, देव आहे का नाही, आणखी हे बाकीच्या वस्तू आहेत का नाही, पण मी आहे का नाही याच्याबद्दल संशय घेता येणार नाही. इथपर्यंत डेकार्ट बरोबर होता. विद्यारण्याने त्याचं मिळालं, त्याला वळण दिलंय. डेकार्ट पुढे काय म्हणाला? हा फ्रेंच तत्वज्ञ होता बरं का, ज्याला आधुनिक तत्वज्ञानाचा जनक असं म्हणतात, फादर ऑफ मॉडर्न फिलॉसॉफी. गणिती होता मोठा. तो काय म्हणाला? मग माझं अस्तित्व कशावरती आहे? कॉजिटिव्ह. आय नो देअरफॉर आय एम, आय थिंक देअरफॉर आय एम. कॉजिटिव्ह म्हणजे कॉग्निशन इंग्लिश शब्द आहे. मी जाणतो, मी विचार करतो म्हणून मी आहे.
म्हणजे माझ्या अस्तित्वाचा विश्वास माझ्या विचार करण्यावरती आहे हे त्याने ठरवलं. विचार थांबला तर मी गेलोच. आणि रमण म्हणाले, बुवा स्टॉप थिंकिंग अँड वेर इज द माइंड. तू विचार शून्य व्हा, मग मन कुठे आहे म्हणाले. असं ते म्हणाले. कृष्णमूर्तींच्या याच्यामध्ये विचार शून्यत्वाला फार महत्व आहे. ते स्वतः विचार शून्य होत असे. आणि विश्वासाचं एक परिणाम विचार थांबणं हे आहे, तुम्हाला सांगून ठेवतो बरं का. समजा आमचं पोट दुखतंय, कशाने दुखतंय कळत नाही, आणि बरोबर राजनिश्चित झालं आमच्याने दुखतंय, म्हणजे ते चालले विचार चालतात ते थांबून जातात. थांबणं योग्य आहे खरं म्हणजे. किंवा हे कसं होतं, मुलीचं लग्न ठरत नाहीये आणि ठरलं साखरपुडा झाला, आता मुलगा पाहण्याचा विचार थांबला, तरी पाहिलं तर मग चमत्कार आहे बरं काय जमलं बा आमचं ठरलं आता म्हणतो. म्हणजे विश्वासाचं एक लक्षण आहे की प्रश्न सुटला, विचार थांबला. मग खरेपणाला कसं त्यांनी दाखवलंय, ते म्हणाले, अहो या मीचा सर्व बाजूनी संशय घेता येईल. जगाचा जसा घेता येईल तसा मीचा संशय घेता येईल. मग संशय घेतला म्हणजे काय, ते नाही ते नाही, जग नाही देव नाही आमचं नाही, तसं मी नाही, अहम नास्मी. पण म्हणाले मी नाही असं म्हणत असताना आधी माझं अस्तित्व ग्रहण करून मगच नाही म्हणावं लागतं. म्हणून संशयाच्या पलीकडे जर एकच गोष्ट असेल तर तो मी आहे, आणि तो श्रद्धेचं मूळ आहे. हे त्यांचं. मग श्रद्धा म्हणजे काय, एक ताण गेला पाहिजे. त्याला इंग्लिशमध्ये रिलीफ म्हणतात, सेन्स ऑफ रिलीफ. काय सांगू तुम्हाला, सत्पुरुष भेटले, अति थोर होते. त्यांनी म्हणलं की तुझी जबाबदारी माझ्याकडे लागली. हे म्हणल्या बरोबर डोक्यावरचं ओझं उचललं पाहिजे, झालं माझं काम. जन्मभर लोक घासतोय समाधीपाशी, आणि तरी पुन्हा कसं होईल, काय होईल. अरे ते म्हणतायत, अरे तू माझ्याकडे लागली तुझी जबाबदारी, तू काळजी करू नकोस. नाही, तरी मग कसं होईल पुन्हा. बघा आपला विश्वास आहे म्हणावा तर हे असं आहे, नाही म्हणावा तो 15 वर्ष ज्ञानेश्वरी चालली आहे तरी आहे म्हणा. अरे काय म्हणायचं का. म्हणून की नाही, सत्पुरुष जेव्हा लोकसंग्रह करतात त्यावेळेला प्रापंचिक शिष्य पाहून हात जोडतात. ते वा रे वा म्हणाले, काय निर्मिती आहे ईश्वराची, नाही का. कशी गंमत आहे बघा. हीच गोष्ट अर्जुनाला भगवंतांनी सांगितली. एकीकडे काय ज्ञान सांगू लागला, मी सांगितलं ना, आफ्टर इफेक्ट्स ऑफ वॉर, लढाई झाल्यानंतर काय. तो स्वतः महावीर होता, अनेक लढाया लढलेला होता, त्याला काय कळत नव्हतं लढाई म्हणजे काय होणार आहे. आपल्याला माहिती आहे ना की आणि इंग्लिशमध्ये म्हणतात की जे जे जिंकतं राष्ट्र त्याला सुद्धा भयंकर किंमत द्यावी लागते. आपण पाहतात इंग्लंडचं नाही झालं का, फर्स्ट रेट नेशन होतं, थर्ड रेट नेशन झालं या युद्धामध्ये. काय राहिलं माझ्या म्हणण्यात हेतू काय, हे अर्जुन भगवंताला सांगतो. आणि पुन्हा म्हणतो मला कळत नाही काय करू, हे होईल का ते होईल, हे होईल. अरे मग हे ज्ञान का सांगतोस त्याला. म्हणून भगवान म्हणाले अशोच्या नन्वशोच प्रज्ञावादाचे भाषे. या प्रज्ञावादामध्ये हे आहे मर्म. बुद्धीच्या गोष्टी काय सांगतोस तू, बोलायची सोय नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले तुझ्यासारख्या शहाण्याला, आपण ज्याला शहाणा म्हणतो, मोठा शहाणा आहे, शिकवू म्हणू तरी बोलसी बहु चाल नीती. मग म्हणाले जात्यंदा लागे तिसे ते सैरा धावे जैसे, शहाणपणे तुझे तैसे दिसत असे. आधी जन्म अंधलेखाचा, आणि त्यात वेड्यासारखा धावायला लागला तर तो जसा भलतीकडे जातो तसा अर्जुना तुझी ही बुद्धी जी आहे ही जन्मांध आहे, तिला सत्य कळलेलं नाही, आणि ती बुद्धी तू अशी वापरतोय जसा तो भलतीकडे जातो. बरोबर सांगण्यात येतो काय आपल्याला, विश्वास म्हणजे ताण गेला पाहिजे, काळजी सुटली पाहिजे, विश्वास म्हणजे खरं वाटलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की विश्वास आपण जेव्हा ठेवतो त्यावेळेला
आपल्या अंतःकरणात ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल काही संकल्पना असते. उदाहरण घ्या, आपण एखाद्या मुलाला शिकवणी ठेवली म्हणजे तो शिकवायला जो येतो किंवा हा त्याच्याकडे जातो, तो ज्या परीक्षेला हा बसणार आहे त्या परीक्षेला उपयुक्त असं ज्ञान त्याला शिकवील हा विश्वास असतो ना. म्हणजे त्याच्या शिकवण्यामध्ये माझ्या मुलाला परीक्षेला उपयुक्त ज्ञान मिळेल ही संकल्पना असते. आपण धंदा करतो. आता काही लोक अलीकडे नाही का कुठे ते मिडल ईस्ट मध्ये जातात याला नाही का पैसे मिळवण्याकरता काय खूप पैसे मिळवून घेऊ, मग काय टाटा बिर्ला व्हायचं, काय बोलू नका मग बोलू नाही का. ते शेख मोहम्मदाचं राज्य असताना त्याच्यापैकीच आहे ते, बरोबर का नाही. काही लोक पैसे मिळवून येतात, काही लोक इतके पैसे मिळवतात की परतच येत नाही, तिकडेच राहतात, असंही आहे. हेतू काय, माझी अशी एक संकल्पना असते त्या विश्वासाच्या पाठीमागे. याला उत्तम उदाहरण सांगतो. आपण नामस्मरण करता, आपल्यापैकी पुष्कळ लोक नामस्मरण करतात. का नामस्मरण करतात? माझ्या संकल्पना काय आहे की मला राम भेटेल, मला ईश्वराचं दर्शन होईल, ही संकल्पना असते की नाही. जर समजा उद्या कुणी असं सांगितलं हे राम राम म्हणून तू वेडा होशील आणि हे जर खरं वाटलं तर राम राम म्हणेल, नाही म्हणणार. हे इतकं खरं वाटणार नाही. पण अहो तुमचा मुलगा मॅट्रिकला 2-3 वेळा नापास झाला, काहीतरी करायला पाहिजे. काय करू बुवा? काही नाही, गणपतीची पूजा करा. विद्येची देवता आहे, गणपतीची पूजा करा. गणपतीची पूजा करतो, तो पास होईल का नापास होईल जाऊ द्या, त्याच्या अभ्यासावर अवलंबून असतो, बरं का ते जाऊ द्या. पण का तुम्ही गणपतीची पूजा का करता? त्याच्या मागची बघा, देवता आहे, माझा मुलगा विद्येमध्ये कमी पडतो आहे, ही पूजा केली तर त्याच्या काळजामध्ये विद्येचा प्रकाश पडेल आणि तो पास होईल, आहे ना. अशा विश्वासामध्ये प्रत्येक ठिकाणी संकल्पना आहे. ही संकल्पना जर खरी नसेल तर विश्वास ठेवून फसेल. बरं, म्हणजे ते ज्ञान देणारच नाही. म्हणून जी संकल्पना पाहिजे ती अगदी बरोबर पाहिजे. आणि ती संकल्पना ज्याने सत्य ओळखले तोच सांगू शकेल, बाकीचा भ्रम असेल. एक उदाहरण घ्या की तुम्ही आपल्या दुकानामध्ये दवाखान्याच्या आपल्या औषधाच्या दुकानात आणि तुम्ही ॲनास्टिन मागितलं. ॲनास्टिन डोकेदुखीला काहीतरी औषध आहे आणि त्याने तुम्हाला जुलाबाची गोळी दिली चुकून. तुमची कल्पना काय आहे? संकल्पना हे डोकं दुखणं थांबलं पाहिजे, तर जुलाबाची गोळी घेऊन डोकं थांबेल असं मला वाटत नाही. तर त्याचं काय म्हणून ते कोणाचं श्रद्धा किती असू दे, पण संकल्पना जर चूक असेल श्रद्धा काम करणार नाही. म्हणून श्रद्धेमध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली, उलटू आपण जाऊ, संकल्पना खरी पाहिजे, वस्तू जशी आहे तशी ती आहे ही श्रद्धा पाहिजे. वस्तू आहे भलतीच आणि हा आपला ठेवतो श्रद्धा. म्हणजे असं एक महाराजांच्याकडे एक बाई बाळणपणाला आली, जुनी गोष्ट आहे फार. तिच्या मैत्रिणीने तिला काय सांगितलं की तू गोंडोल्यात जा. तिची 2 मुलं मेली होती, म्हणजे तुझं बाळणपण सुरक्षित होईल, बरं का. ती बाई आली, अवघडलेली बाई आली आणि बाई म्हणली इकडे कुठे आलात? त्या आमच्या बाईने सांगितलं की इथे बाळण झालं तर पोराला धोका नाही. महाराज म्हणे माझीच पोरं 2 मेली आहेत म्हणाले, आता ते काय करू? म्हणजे माझी संकल्पना श्रद्धेची जर चूक असेल तर बरोबर नाही. द कॉन्सेप्ट सस्टेनिंग युअर फेथ असं इंग्लिश मध्ये म्हणतात, की ज्या संकल्पनेवरती तो विश्वास आहे आणि ते चुकीचं असलं तर नाही का. आणि तुमचं आमचं हे आहे वा ऑफिसात पैसे खाल्ले ते रेड यायचा संभव आहे, परमात्मा एवढं कर बाबा, संभाळ, जप करतो, 3 कोटी जप करतो, 3.5 कोटीचा संकल्प सोडतो, पण बाबा संभाळ. आता देव काय करेल मला सांग.
बघा आपलं कसं आहे, नाही सगळे काहीतरी उलट सुलटच आहे मामला, नाही का. म्हणून संकल्पना बरोबर पाहिजे. हे कशा करता श्रद्धा आहे, मला काय पाहिजे, बरोबर पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या श्रद्धेमध्ये असं एक स्थैर्य पाहिजे. श्रद्धेमध्ये जर स्थैर्य नसेल, स्थिरता नसेल, तर श्रद्धाच नव्हे, ती धारणा आहे, सत्याची धारणा असल्यामुळे तो विश्वास किंवा ती श्रद्धा अशी पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, श्रद्धा ठेवली की त्या बाबतीतला ताण गेला पाहिजे, त्या बाबतीतली काळजी नाहीशी झाली पाहिजे. याने काय होतं, आता प्रश्न असतो. The results of faith, the results of belief. माणूस विश्वासाशिवाय जगूच शकत नाही. काय सांगावं आपल्याला. मग जर असं असेल तर काय परिणाम होतो? 3 परिणाम होतात. पहिला परिणाम जर असेल तर जीवन सुकर होतं. म्हणजे जीवनातली जी धस्काधस्की आहे ते एकदम कमी होते, जीवन सोपं जातं. कसं ते बघा. किंवा एका माणसाचं लग्न झालं आणि हा सकाळच्या शिफ्टला गेला, दुपारी 12 वाजता यायचा. तेव्हा आला की आपलं बाबा बायकोचा स्वयंपाक तयार असायचं, 2 जण जेवायचे. याचा विश्वास असा की आज 12:30 झाले तरी बायको स्वयंपाकून वाट बघेल, बरं का. नाही एखादं जेवून गेले, कोणाला ठेवू काय सांगता येत नाही. फार सुशिक्षित असली तर तुम्ही केव्हा याल, मग माझं पोट बिघडतं म्हणून मी जेवून घेईन म्हणून. पण साधारण विश्वास असा, निदान माझ्याकडे ताट ठेवली एवढं तर म्हणेल की नाही. हो, किती ठिकाणी विश्वास, किती ठिकाणी विश्वास. शाळेत मुलाला घालता तुम्ही, हा शिकणार आहे, हा पुढे शिकून पैसा मिळवणार आहे किंवा काय असेल ते, याला विद्या येणार आहे, विश्वास. याच्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांनी मला एक जे सांगितलं ते फारच अप्रतिम उदाहरण मला वाटतं. आणि मला काय विचारलं, इसरायल म्हणाला पॉलिटिकल सायन्सचं विद्यार्थी म्हणजे पुस्तक पाहिजे होतं. सर मला हा 2-3 प्रश्न असतात, हे काय म्हणलं, राजनीती शास्त्रावर मी काय वाचू. एक पुस्तकाचं नाव सांगितलं, बरं का. सांगितलं, तो काय म्हणाला, एवढं पुरे ना. हो म्हणलं पुरे. तर तो काय म्हणाला, हा तुमचा विश्वास आहे, माझा विश्वास म्हणून मी काय करू. जी बरोबर आहे त्याचं म्हणणं बघा. म्हणजे विश्वास ही गंमत अशी आहे की माणसाला व्यवहारामध्ये जर ठेवली तरच जीवन सरळ चालेल. मग मी त्याला म्हणतो, तू मला लेखा कशाला विचारलं, हे आहे मग ते निराळं. पण बघा, विश्वास असला, आपण बँकेत पैसे ठेवतो, विश्वासावरच ठेवतो ना. नाही इतकंच नव्हे, आपण औषध पाणी करतो, आपण ऑफिसात जातो, आपल्याला महिन्याला शेवटी पगार मिळेल हे विश्वासच असतो ना. काही ठिकाणी मिळत नाही म्हणतात की हो, नाही का, असं होतं की नाही. पण डॉक्टरकडे जातो, हा मला बरं करील हा विश्वासच असतो ना, नाही का. किती जीवन सुकर होतं विश्वासानं. आणि विश्वास जर धरला म्हणजे संशय आला तर जीवन अशक्य होईल. आणि संशयाची परिसीमा म्हणजे जीवनाचा नाश आहे. संशयात्मा विनश्यती. काय सांगू आपल्याला. महाराजांचा एक दृष्टांत आहे, इतका अप्रतिम दृष्टांत माझ्या पाहण्यात नाही. संशयी माणसाला म्हणाले, एक कुत्रा होता,